माउंट मेरीवरनं रात्री निघायला खूप उशीर झालेला, तर म्हटलं मावशीच्या घरी जावा, म्हणजेच माझी नणंदबाई पण तिथेच राहते शेजारी. सकाळी सकाळी उठलो, नाश्ता वगैरे झालेले आणि सगळ्यांच्या गप्पा मारायचं काम चालू होतं. शेजारचा एक बाबू आलेला, तो पण खेळत होता डमरूसोबत. त्याने डमरूला ॲक्च्युली ढकललं, तर म्हणजे त्यांची चाललेली मस्ती काहीतरी. त्यानंतर आम्ही परत जायला निघलेलो पनवेलला, पण जाता जाता आमचं माउंट मेरीमध्ये काम राहिलेलं. म्हणजे आम्हाला ते एक म्युझियम आहे जे नवीनच झालं आहे. बऱ्याच लोकांना ते म्युझियम माहीत नाही आहे, बट जे कोणी आता माउंट मेरीला जाते ते लोक डेफिनेटली त्या म्युझियमला व्हिजिट द्या. इतकं छान आहे, म्हणजे असं वाटतं तुम्ही रिअल इस्रायलमध्ये गेला आहेत. म्हणजे खूपच भारी फिलिंग येते. जे ख्रिश्चन्स असतील किंवा जे नॉन ख्रिश्चन असतील ते पण जाऊन बघू शकता. म्हणजे पूर्ण जीजसची जी स्टोरी आहे ती तिथं दाखवलेली आहे. आणि आमचं चाललेलं जावा की नाही जावं, कारण की पाऊस पण येत होता, पण म्हटलं नाही जायचंच आहे, परत कधी येणं होणार, म्हणून आम्ही जाऊन आलो आणि खूपच छान वाटलं. त्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर काय नाही, साधी दाल खिचडी केलेली मी, कारण की खूप दमलेलो. आणि मग डमरूसाठी पण थोडंसं बनवलेलं तीच दाल खिचडी, पण तो काय खायला तयारच नव्हता, इतका त्रास देत होता तो. माझ्या तर सारखं मागं लागलेला, तर मग उमेशने त्याला थोड्या वेळ घेतलेलं, त्याच्यासोबत गाडी खेळत होता. आणि खेळून वगैरे झालं त्याचं. आणि माझ्यामध्ये तर अजिबात शक्ती नव्हती की मी त्याला जेवण भरवेल, म्हणून उमेशनेच ते काम केलेलं. आणि रात्री 11 वाजता तो जेवलाय. तर असा होता दिवस. भेटूया उद्या. काळजी घ्या. बाय बाय.